नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे JK मास्टर मराठीवर. आपण आज घेतलेले आहेत 1 ते 30 प्रश्न. त्याच्यामधले किती बरोबर येतात ते कमेंट करून नक्की सांगा. एकदम हेवी लेवल प्रश्न घेतलेले आहेत. पोलीस भरतीला 15 मार्चला झालेले. तर प्रश्न पहिला घेऊयात. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील भंडारदरा नदीवर प्रवरा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. गविलगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? गविलगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ते सातपुडा पर्वतरांगेत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील मांडवी किनारपट्टी कोणत्या भागाशी संबंधित आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील मांडवी किनारपट्टी कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर ते कोकण किनारपट्टी संबंधित आहे. पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील खनिज तेल साठे प्रामुख्याने कुठे आढळतात? मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर. मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज तेल हे साठे मुंबई आहे हे ते आढळतात मित्रांनो. ताडोबा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? ताडोबा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि प्रशासकीय विभाग नागपूर इथं आणि सर्वात पहिल्यांदा बनलेले राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा. निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प हा मंजिरा ह्याच्यावर आहे, नदीवर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. बालाघाट रांग महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? बालाघाट रांग महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? तर ते मराठवाडा भागात येते. 1 नंबर उत्तर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे, राजीव गांधीचं. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खारफुटी वन कुठे आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील सर्वात खारफुटी वन हे मुंबई येथे आहे. पूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? पूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते पूर्णा अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. आणि गोगामाल अभयारण्य पण अमरावतीमध्ये आहे मित्रांनो. गोगामाल आणि मेळघाट पण. कनेरी धरण कोणत्या नदीवर आहे? कनेरी धरण हे कनेरीच धरणावर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. वैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? मित्रांनो, वैनगंगा नदी गोदावरी नदीला मिळते. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खनिज तेल उत्पादन कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे खनिज तेल मॅंगनीज आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. कोकण रेल्वे कोणत्या कारणासाठी महत्त्वाची आहे? कोकण रेल्वे संपर्क महत्त्वाचे आहे, संपर्क कारणासाठी. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प हा कृष्णा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. कोकण रेल्वे मुख्यतः कोणत्या कारणासाठी महत्त्वाचे आहे? कोकण रेल्वे महाराष्ट्रातील सर्वात मोठे थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर. महाबळेश्वर पठार कोणत्या रांगेत आहे? महाबळेश्वर पठार कोणत्या रांगेत आहे? तर सह्याद्री रांगेत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. पावसाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? पावसाचे प्रमाण सर्वाधिक सिंधुदुर्ग आणि त्याच एका तालुक्यामध्ये आंबोली तालुका आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. तिथं पडतं सर्वाधिक पाऊस. महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा खाण क्षेत्र कुठे आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा खाण क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि सर्वात मोठी सिमेंट कारखाना हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे, सर्वात अगोदर. आणि सर्वात कोळसा खाणी तिथंच आहे मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात. आणि महाराष्ट्रातील दक्कन ट्रॅप कोणत्या भूगर्भीय कालखंडाशी संबंधित आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील दक्कन ट्रॅप कोणत्या भूगर्भाशी संबंधित आहे? तर क्रिटेश. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते? तर महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन हे प्रामुख्याने नैऋत्य मान्सून ह्याच्यामुळे होते मित्रांनो. आणि सह्याद्री पर्वतरांग पर्जन्य विभाजन रेषा का मांडली जाते? मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांग पर्जन्य विभाजन रेषा ही पावसाचे वितरण बदलते त्याच्यामुळे आहे. गोदावरी खोऱ्यातील काळी माती कोणत्या प्रकारात मोडते?
गोदावरी खोऱ्यातील काळी माती रेगूर मातीत मोडते मित्रांनो. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? मित्रांनो, महाराष्ट्रातील औद्योगिक विकासावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे वाहतूक. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. 2. तापी नदीचा प्रवाह पॅटर्न कोणत्या प्रकाराचा आहे? तापी नदीचा पॅटर्न हा ॲसिडिटी हे आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती कोणत्या भागात जास्त आढळते? मराठवाडा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. विदर्भातील जंगलाचे प्रमुख प्रकार कोणते? मित्रांनो, विदर्भातील जंगलाचे प्रमुख प्रकार कोणते? पानझडी, काटेरी, मॅंग्रोव्ह, सदाहरित. तर पानझडी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील शहरीकरणाचे केंद्र मुख्यतः कुठे विकसित केले जाते? महाराष्ट्रातील शहरीकरणाचे केंद्र मुख्यतः कुठे विकसित केले जाते? तर ते कोकण. साखर उद्योग महाराष्ट्रातील केंद्रित होण्याचे मुख्य कारण काय? मित्रांनो, साखर उद्योग महाराष्ट्रात केंद्रित होण्याचे मुख्य कारण काय मित्रांनो? तर सहकारी चळवळ ह्याच्यामुळे झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. मित्रांनो, 30 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते नक्की कमेंट करून सांगा आणि मराठी माणसाला असंच पुढे न्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.